आपल्याही चरणाला वंदन, सेवेला प्रारंभ. पहा या ठिकाणी असणार हो सज्जन आणि दुर्जन यांच्यातला त्या ठिकाणी असणारा भेद आत्ताच महाराजांनी सांगितला. आता हो क्रोध हा जो आपला सर्वात मोठा असणारा शत्रू आहे, काम क्रोध. आणि या क्रोधामुळं षडविकारापैकी आणि त्यानं हो या क्रोधामुळं आणि आपला राग आणि ज्या वेळेस उत्पन्न होतो त्यावेळेस आणि क्रोधानं वाईट 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 घडतं. अशा प्रकारे गौबा काका आपल्याला सांगू लागले. त्या शिद्रश्य दर्शन दर्शन ध्येयता विज्ञाना ज्ञेयता विज्ञाना व्यचिधन भास या ज्या त्रिपुट आहे दृश्य द्रष्टा दर्शन ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान या त्रिपुट्या ज्या वेळेस मावळतात ना आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी आपण ब्रह्मरूप होतो, आपणच देव होतो. अशा प्रकारचे असणार आणि या हनुमंत यांच्या भावना यांचं त्या ठिकाणी एक सज्जन या हनुमंत आणि या सज्जनाला पुढचा कपटी असणारा तो काळनेमी हा सुद्धा त्या ठिकाणी सज्जन दिसलेले आहे. हे सज्जनाचे लक्षण लुटचे काव्यदेशन सांगोत्याचे ही चिन्ह सावधान अवधान. हो पहा सज्जनाचं लक्षण आपण ऐकलंय. आता लुब्ध धन लुब्ध या माणसाचं लक्षण सांगू लागले. पहा धन लुब्ध कितीही धन असलं तरी समाधान नाही महाराज. आणि खरंच हो समाधानच नसतं महाराज. आणि मग हा धनलुब्ध माणूस त्या ठिकाणी धनाचा एवढा साठा करतो आणि त्या साठ्यातून त्या ठिकाणी मी एक आणि फार फार श्रीमंत आहे
कुठं देव? हो मीच देव आहे. हो माझ्याकडे पैसा आहे आणि या पैशाच्या जोरावर हो मी जग विकत घेऊ शकतो. आणि अशा प्रकारे यांच्याकडे हा जो अहंकार आलेला असतो, अशा अहंकारामुळं यांना देवही सुचत नाही, धर्मही सुचत नाही, अशा प्रकारे सांगू लागले. विद्यसनाचा जो नर त्याचा ऐसा विचार आता काम दूर देणे संक्षेपकार सांगे. हो हे झालं त्या ठिकाणी धनवान माणसाचं लक्षण. आता कामातूर माणूस कुणाला म्हणायचा? बोला महाराज. श्रीकामदाच्या चित्ती माया बहिणी ओळखती स्त्री रूप झाली वृत्ती जगत एकती स्त्री रूप. हो पहाया माणसाला सगळं स्त्री रूप दिसत असतं. आणि बहीण हो माय ह्या सुद्धा त्या ठिकाणी असणाऱ्या या माणसाला संशयी वृत्तीनं त्या असणाऱ्या या स्त्रियांकडे पाहणारा असा स्त्री लंपट कामातूर अशा माणसाचं लक्षण असतं. बोला. बापा भावासी सांगता गोष्टी माया बहिणीचा विकल्प पोटी इतराची कायची गोष्टी सकळ सृष्टी माधारी. हो सकाळ दृष्टी माझारी. हो या माणसाचं त्या ठिकाणी वडील हो भाऊ आणि आई या ठिकाणी असणारी मुलगी यांच्या बरोबर असे संबंध त्या ठिकाणी वाईट असतात ना. मग बाकीच्याची काय कथा हो? बाकीच्या असणाऱ्या महिलांना सुद्धा हा माणूस कामातूर संशयित स्त्री लंपट या वृत्तीनं त्या मौलीकडे पाहत असतो. हनुमान साधुरत्न आघात साधुरत्न अद्वैत बोध नेने राक्षसाचे कपट भेद साधुत्व शुद्ध नमवाला. साधुत्व शुद्ध नमवाला. पहा हनुमंत ज्या वेळेस त्या ठिकाणी असणार काळ नेहमीच्या दिशेनं येत होते, त्या हनुमंताला असणारा काळ नेहमी एक ऋषी वाटले, एक असणारे सज्जन वाटले. आणि म्हणूनच सज्जनाला सज्जनाच दिसत असतो. हो जशी दृष्टी तशी सृष्टी दिसत असते. काळा चष्मा घातला काळच जग दिसत असतं. पांढरा चष्मा घातला हो उजेड 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 दिसत असतो. अशा प्रकारे असणारा हनुमंताची दृष्टी ही सज्जन वृत्तीची दृष्टी आहे. बोला. दिव्याश्रम मनोरमा देखो दिया मोहतमा नमन करिता प्लवंगमा अतिसप्रेम हरिरंगे. हो हरिरंगे या हरिनाम जिथं चालू आहे. आणि पहाना हे हरिनाम आपल्या या कोल्हारवाडीच्या या इमामपूर क्षमा करा महाराज. हो हो कारण हो हे जे असणारे चव्हाण महाराज आणि साळुंके महाराज ना बरोबर. आणि या दोघांनी आपल्या या हो छोट्याशा एक असणार गाव, पवित्र असणार गाव, आणि इथं हरिनाम आपण त्या ठिकाणी हो याच हनुमानाच्या मंदिरामध्ये दोघांनी इथं परमार्थाची माडी बांधलेली आहे. परमार्थाची माडी. आणि या भक्तांना दोघा भक्तांना घराघरात राम विजयाची गोळी त्या ठिकाणी चाखायला लावलेली आहे. अशा प्रकारचं हरिनाम
जिथं असताना तिथं आपोआप आपोआप त्या ठिकाणी असणारे भक्त येत असतात. येव कार्यासी अतिकुशळ आला देखुनी गुणांमुळ, घातले लोटांगण प्रबळ शरण कमळ. हनुमंतानं पाहिलं जाऊ लागण्याच्या काळनेमीकडं आणि जवळ गेल्यानंतर त्या असणाऱ्या काळनेमीनं पाहिलं आणि त्या ठिकाणी समोर गेले हनुमंताच्या. लोटांगण घातलं काय होतं? पैसो घातले वासने आणि रे चरण क्षाळन जीवन आद्यपाद्यादी संपदन विद्या पूजन मांडिले. बसाना महाराज बसाना सुंदर अशा प्रकारचा सण टाकलेला आहे. अर्धा पूजा केलेली आहे आणि पाय धुतले म्हणतात त्या असणाऱ्या हनुमंताचे. नम्र होऊन अत्यंत चरण चुरवया धावत आणि निखळ फळामुळे समस्त कपिशी आतिथ्य मांडी. आणि मग हे आतिथ्य पाहुणचार. काळनेमी हा ऋषी बनलेला कपटी राक्षस पण हनुमंताला त्या ठिकाणी विनवत आहे. फार चांगलं झालं महाराज तुमचं इथं आगमन झालं. स्वामी अंगीकारावे फळमूळ प्राशन करावे शीतळ जळ मार्गी शिरलेची बहुळ श्वेत कल्होळ सर्वांगी. हो त्या ठिकाणी असणार महाराज तुम्ही इथं त्या ठिकाणी असणार. भूक लागलेली असेल तुम्हाला. फळ मूळ पाणी घ्या म्हणले महाराज आणि या ठिकाणी स्वस्त या ठिकाणी थोडं राहा. कारण मी हनुमंताची विनवणी करतोय. तीस तो सदाईचा रामधूत वानर तनुग्रहित कोण कार्य त्वरित तुम्ही येथे येणे केले. पहा तुम्ही एक वानर दिसताय आणि वानर रूपानं इथं आलात आणि त्या ठिकाणी असणारं माझं मन फार प्रफुल्लित झालेलं आहे. पाणी प्या. जवळ सरोवर आहे आणि तिथेही पाणी प्या अशी विनंती करणे मी करू लागला. म्हणाल तू गायदान सिमद भेटी झाली बहुत ऋषीशी त्याही सांगितले वाक्यशी ऐक तुझ पाशी हनुमंता तुम्ही म्हणताल की हे वानर माझ्या ओळखीचं कसं आहे. सांगतो की या ठिकाणी तुमच्याबद्दल काही ऋषींनी मला सांगितलं
दिला त्या ठिकाणी काय सांगतील पुढे ऐकायचं. धन्यवाद पन्हाळकर महाराज आणि धन्यवाद आमचे सोळंके महाराज. यानंतर जगताप महाराज कर्जनीकर आणि हरिभक्त परायण शिंदे महाराज सूचकाची सेवा करतील आणि जगताप महाराज वाचिकाची सेवा करतील. हॅलो हे पहा वेळ फार झालेला आहे आणि आते भरपूर राहिले. आता तुम्ही स्टेजवर बसल्यावर आमचे मुकदम म्हणतात की होय किती हो पण किती मिनिट ते थांबले स्टेजवर एवढंच बघायचं आणि लगेच उभारायचं. तरी प्रत्येकाने आपापली स्पीड घ्या. पुंडलिकावरदे
आणि सगळ्याचा मोठेपणा करावा. वानराच्या साह्याने समुद्रात सिंधू बांधला आणि या ठिकाणी राम लक्ष्मण वानर सगळे काही क्षणात लंकेत आले. लंकेत आल्यानंतर काय केलं? अशी मिश्रित शक्ती आहे ती कुठे गेली होती? अरण्यामध्ये ज्यावेळेला मंदोदरी राजा रावणाचं या ठिकाणी असताना विवाह झाला, अंधन म्हणून शक्ती दिलेली आहे. का तर तुझ्या जावावर कधी आघात झाला ना बाबा, वेळेकाळी याचा वापर कर म्हणून मैराक्षानं दिलेली शक्ती. आणि ती शक्ती आणि ब्रह्मशक्ती एकत्र आहे आणि त्या शक्तीचा आधार रावण करतोय केला असं तो सांगतोय. ऐका पुढं. प्राप्ती होते, आनंद होतो.
करतो, चांगलं काम करतो. आणि दुर्जनाचं अन्न खाल्लं तर वाईट काम करतो, वाईट वृत्ती सुटते. अहो महाभारतातला विषय ऐका ना, दुर्जनाचं अन्न खाल्लं सगळ्याचा काटा निघला. काय बघता चला पुढं. करावा, मागून घ्यावा, नाही दिलं तर द्या ना, द्या ना, द्या ना, मला पवित्र अन्न द्या, प्रसाद द्या असं म्हणावा. नाही तरी जीवन तरी फुकाचे, फुकटचं पाणी तरी प्या. पाणी पिलं काय, अन्न खाल्लं काय, ते सज्जनाच्या घरचं पवित्र असतं. ते मागून घ्या आणि पवित्र व्हा, अशा प्रकारचं सांगतात. अशा प्रकारच्या संतांच्या घरचा अन्न का, एखाद्या वेळेला तसल्याच्या घरचं खाल्ल्यावर सध्या दुर्बुद्धी सुटू शकते, कारण त्याची वृत्ती चांगली असू शकत नाही, असं या ठिकाणी सांगतात. म्हणजे गोपाळ काला खरेदी, गोपाळानं सध्या काला केला, पुन्हा संघ केला देवासंग, देवास त्या संगती पंगती देवासमय घडे, अशा प्रकारची अवस्था झाली. का झाली तर ज्या वेळेला ते तिथं नाही ते हित आहे, जे कुठं मिळत नाही तिथं इथं मिळतं, वैकुंठ येतो, ऐशे नाही कवळ काही काल्याचे, म्हणून या मृत्यू लोकात केला असा विषय. असं करावा, असं माझं तत्व आहे. माझ्या भगवान रामचंद्राचं कार्य, मला लवकर जायचंय, मी काही घेणार नाही. आणि जो जाईल तो घेईल, तो आदपतनाला जातो, हे शास्त्र आहे. कधीच कुणी कुणाला फसवत नाही, स्वतःला फसवतोय, त्याला आनंद झाला, वा वा मला अनायासे मरेल, काही प्रयत्न करायची गरज नाही, मला पाणी प्यायला गेला की ह्याच्यात मगर आहे, मगर ह्याला फाडी आणि मारून टाकेल, काय युद्ध करायची गरज, पण तसं नाही ना, उलट होते. ऐका आता झाल्याशिवाय
यानंतर